नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण मैदा किंवा गव्हाचं पीठ न वापरता, बेसन किंवा रवाही न वापरता एकदम छान कुरकुरीत अशी फारसी पुरी बनवणार आहोत। यालाच आपण राईस पापडी असे सुद्धा म्हणू शकतो। हे बघा, एकदम छान क्रिस्पी अशा होतात। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। एक बाउल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 2 कप तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे। चाळून घ्यायचं आहे पीठ। अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे रूम टेम्परेचरचं बटर घालायचं आहे। सॉफ्ट असं बटर घालायचं आहे। बटरच्या ऐवजी 2 मोठे चमचे तेल गरम करून घातलं तरी चालेल। पिठाला छानपैकी चोळून घ्यायचं आहे। हे बघा, पिठाची मूठ वाली जाते। बटरने टेस्ट छान येते म्हणून मी बटर घातले। आपल्याला हवं असेल तर तेलाचं मोहन पण घालू शकता। आता याच्यामध्ये 2 मोठे चमचे तीळ घालायचं आहे, सफेद तीळ। काळे तीळ घातले तरी चालेल। 1 मोठा चमचा हिरवी मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे। 7-8 कढीपत्त्याची पाने कापून घालायची आहेत। जिरे घालायचं अर्धा चमचा। पाव चमचा हिंग घालायचं आहे। इथे मी 2 मोठे चमचे चण्याची डाळ 2-3 तास पाण्यामध्ये भिजवून घेतली होती, ती घालून घ्यायची। चण्याच्या डाळीच्या ऐवजी मुगाची डाळ घातली तरी चालेल। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। हे बघा, उकळलेलं पाणी घेतलेलं आहे। 2 कप तांदळाचं पीठ होतं तर 1.5 कप पाणी घेतलेलं आहे मी इथे। थोडं थोडं करून घालायचं आहे। चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलकंसं थंड झाल्यानंतर आपण पीठ भिजवून घेणार आहोत। हे बघा, अजून पाणी घालते मी। टोटल 1.5 कप पाणी मी इथे वापरलेलं आहे। चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलकंसं थंड होऊ द्यायचं आहे। हाताला चटका लागणार नाही इतपत थंड झाल्यानंतर पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे। हे बघा, गरज असलं तर थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये शिंपडायचं आहे, थोडं थोडं स्प्रिंकल करायचं आहे आणि सेमी सॉफ्ट असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळ किंवा घट्ट करायचं नाही आहे, कारण पुऱ्या आपण लाटणार नाही आहोत, हलक्याशा प्रेस करून घेणार आहोत जेणेकरून पटापट होतात। हे बघा, या कन्सिस्टन्सीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। आता याचं मी 2 पार्ट करून घेते आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे त्याचे। ज्या साईजच्या आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत त्यानुसार पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत। हे बघा, आता हे झाकून ठेवायचं आहे। ह्याच्यावरती एक कॉटनचा नॅपकिन ठेवायचं आहे म्हणजे पीठ ड्राय होत नाही। आता इथे मी एक प्लास्टिकची शीट घेतली, त्याच्याऐवजी बटर पेपर घेतला तरी चालेल। थोडंसं तेल लावून घ्यायचं याला म्हणजे पुऱ्या चिकटणार नाहीत। आणि जे आपण गोळे तयार करून घेतले ते आता याच्यावरती थोड्या थोड्या अंतरावर ठेवून घ्यायचे आहेत। बोटाने हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे। हे बघा, आता वरनं पण प्लास्टिकची शीट घालून घ्यायची आहे आणि मी इथे वाटी घेतलेली आहे। फ्लॅट असा बेस असेल तशी वाटी घ्यायची आहे किंवा ग्लास घेतला तरी चालेल आणि हलकंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे। एकदम सहज अशा पुऱ्या बनल्या जातात। हे बघा, लाटून घ्यायची गरज लागत नाही, झटपट होतात। मी इथे बॅचेसमध्ये ह्या पुऱ्या बनवून घेणार आहे, कारण पुऱ्या फ्राय होण्यासाठी थोडासा वेळ लागतो। एक पुरीचे बॅच फ्राय व्हायला जवळजवळ 3 ते 4 मिनटं लागतात। त्यामुळे पुऱ्या फ्राय करता करताच एका साईडला बनवून घ्यायच्या आहेत। कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल आधी छान गरम करून घ्यायचं आहे, मगच पुरी त्याच्यामध्ये घालायची आहे। हे बघा, खूप जास्त पातळ किंवा जाड केलेल्या नाही आहेत पुऱ्या। आता पुऱ्या फ्राय करून घेऊयात। एका वेळेस 4 ते 5 पुऱ्या घालून घ्यायच्या आहेत आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपण या फ्राय करून घेणार आहोत म्हणजे छान कुरकुरीत होतात पुऱ्या। एखाद्या मिनिटानंतर पलटी करून घ्यायची आहेत आणि हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत, छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत। छान महिनाभर टिकून राहतात ह्या पुऱ्या। हे बघा, पुऱ्या छानपैकी फ्राय झालेल्या आहेत आणि क्रिस्पी झालेल्या आहेत। हलकासा गोल्डन ब्राऊन पण कलर आलेला आहे। काढून घ्यायच्या आहेत, टिश्यू पेपरवरती काढायच्या आहेत म्हणजे एक्सेस ऑइल पण सोक होतं। बाकीच्या पुऱ्या पण याच प्रकारे फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर परफेक्ट टी टाईम स्नॅक्स आहे। मी इथे सगळ्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। थंड झाल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये घालून स्टोअर करायच्या आहेत, छान महिनाभर राहतात। तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा। एक आपल्याला तोडून दाखवते, छान कुरकुरीत झालेली आहे। तर माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।